आता पीक विमा योजनेमध्ये नियम आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। त्यामुळं सध्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेवरून चर्चा सुरू झाली आहे की शेतकऱ्यांना 1,000 रुपये मिळत नाही आहेत। त्यामुळं शासनाचा नियम धाब्यावर मारला जातोय। मग नेमका पीक विमा योजनेचा नियम काय? तर पीक विमा योजनेचा नियम सांगतो की एखाद्या शेतकऱ्यांना जेवढे पीक विम्याचे अर्ज भरले त्या सर्व अर्जातून जी नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा झाली ती जर 1,000 रुपयापेक्षा कमी असेल तर उरलेली रक्कम हे राज्य सरकार देणार। समजा एखाद्या शेतकऱ्यांना 4 पीक विमा अर्ज भरलेले आहेत, पिकांचं नुकसान झालं आणि या सगळ्या 4ही अर्जातून शेतकऱ्याला जर समजा 700 रुपये पीक विमा भरपाई मिळाली तर उरलेले 300 रुपये राज्य सरकार देणार। म्हणजेच काय तर किमान 1,000 रुपये शेतकऱ्याला मिळण्यासाठी हंगामातील पूर्ण भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईपर्यंत वाट पाहावी लागेल। म्हणजे एकतर वेगवेगळ्या ट्रिगरमधून मिळणारी भरपाई आणि शेतकऱ्यांना भरलेले एकूण विमा अर्ज या सगळ्यातून जर मिळणारी भरपाई 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच सरकार शेतकऱ्यांना उरलेले पैसे देणार। म्हणजेच एकत्रित हंगामातील पूर्ण पीक विमा अर्जातून झालेल्या नुकसानीपोटी 1,000 रुपये किमान भरपाई देण्याचा नियम आहे।